हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत मेथीचं पिठलं कसं करायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी कढईत तेल घ्यायचं आहे। श्रावण महिन्यात बरेच सण असल्यामुळे गोड गोड पदार्थ खाऊन झालेले आहेत, तर आता आपण आज छानसं मेथीचं पिठलं बनवूया। जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेलं लसूण टाकून घेतलेलं आहे। नंतर कांदा टाकून परतायचा आणि त्यावर भरपूर मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी टोमॅटो प्युरी टाकली आहे। हे छानसं तेलमध्ये परतून घ्यायचं आहे। खूप छान टेस्टी अशी पिठलं लागतं हे, तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। त्यामध्ये आता आपण तिखट, मीठ आणि हळद टाकायची आहे आणि हे सुद्धा थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं छानसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे टेस्ट छान येते त्याला। फोडणी छान बसली की कुठल्याही गोष्टीला ते टेस्ट छान येते। भाजीला किंवा पिठलं कशाचीही फोडणी अतिशय टेस्टी अशी छान करून घ्यायची आहे। आता त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हातानेच पीठ पेरून घ्यायचं आहे। हे असं पिठलं केलेलं खूप टेस्टी लागतं। काही जण पीठ कालवून टाकतात, पण त्यापेक्षा हे असं खूप छान होतं। पिठलं तयार आहे। त्यावर आता आपण थोडीशी लसणाची फोडणी टाकून घ्यायची आहे। लसणाच्या फोडणीने अजून टेस्टी होईल। थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गरमागरम पिठलं, शेंगदाणे, थोडीशी कच्ची मेथी, कांदा याच्यासोबत भाकरीसोबत सर्व करू। तर अशी छानशा रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।